हॅलो गाईज, तर वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर कसे आहे तुम्ही सगळेजण? तर आज आम्ही चाललो आहोत दत्ताच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी. तर हे दत्ताचं मंदिर खूप म्हणजे खूप इथं खूप लोक येतात आणि खूप म्हणजे आपले जे इच्छा असतात ना ते पूर्ण होतात. तर मला माझ्याहून अनुभव आहे. तर तुम्हालाही जायचं असेल तर तुम्ही नक्की जा, कारण की हे दत्ताचं मंदिर जे आहे ते अहिल्यानगरमध्ये पांढरीच्या पुलाच्या पुढे पांगरमल दत्त शिंगवा असं नाव आहे. आणि खूप इच्छा असेल तुमची कुठलीही तर तिथं पूर्ण होणार. पण तिथं कंटिन्यू 5 वेळा जावं लागतं. तर 3 गुरुवार आणि 1 आमुषा आणि 1 पौर्णिमा असं जावं लागतं. तर 3ही गुरुवार तुम्हाला संध्याकाळी तिथं आरतीला जावं लागतं, आरतीचा प्रसाद खावा लागतो. आणि नंतर आमुषा पौर्णिमाला 12च्या नंतर आरती असती, तर तिथं पण आरतीला जावं लागतं आणि आरतीचा प्रसाद घ्यावा लागतो. तुला आवडतं? तुला फिरायला आवडतं गाडीत? वंश काय करतो वंश? इकडं बघ ना वंश, कुठं चालला? कुठं? इकडं बघ ना वंश, बोल ना. हा आहे पांढरीचा पूल. मग त्याच्यानंतर राईटला टर्न घ्यायचा आणि तिथून पुढं सरळ सरळ जाऊन हे आहे पांगरमल गाव. मग पुढं जाऊन सरळ सरळ जाऊन मग दत्त शिंगव गाव येईल. तिथून पण राईटला टर्न घ्यायचा. तर हे आहे दत्त शिंगव गाव. आता इथून ह्या कमानीच्या आतून जायचं सरळ सरळ, मग मंदिर येतं. गाईज, आम्ही पोचलेलो आहोत आणि मंदिराचं कामही चालू आहे. हे पहा, मंदिराचं काम पूर्ण झालेलं नाही अजून. तर हे आहे मंदिर आणि मंदिराला अशी प्रदक्षिणा घालावी लागते. तुम्हाला जितकी होईल तितकी प्रदक्षिणा घालावी लागते. आरती संपलेली आहे. आम्ही आरती संपल्यावर आलो. आम्हाला खूप उशीर झाला आणि इथं पुजारी बसलेले. त्या पुजाऱ्याला विचारायचं मला असं प्रॉब्लेम आहे, ते तुम्ही मला सांगतील, मग काय करायचं काय नाही. तर तुम्हाला काही अडीअडचण असेल तर इथं पुजारी पण असं सांगतात की अभिषेक घाला. तर हे असे अभिषेक करून घेतात. हे पण अशी प्रदक्षिणा घालते, त्यांच्याच्याने जेवढी होतील तेवढी प्रदक्षिणा करतात ते. दत्त देवस्थान शिंगे केशव या ठिकाणी 31/10/63 गुरुवार होता. ती पंथी पौर्णिमा, त्याला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गाणगापूरून प्रत्यक्ष भगवान दत्त या ठिकाणी आलेली आहे. आणि या ठिकाणी हे ज्या अक्का आहेत वत्सलाबाई, ह्या 8.5 वर्षाच्या असताना दिवाळीनिमित्त त्या इथं आल्या होत्या. दिवाळी झाल्यावर आणि ते कर्जुला वगैरे देण्यासाठी. आणि त्या दिवशी नेमकं त्रिपुरी पौर्णिमा आणि इथे कापूस लावला होता शेतामध्ये. आणि त्यांच्या मामाने सांगितलं की वत्सा, तू या ठिकाणी झोका दे. हे दुकानदारचे वडील त्या 3-3.5 वर्षाचे होते. ती झोका देत असताना बाकीचे लोक सगळे कामात गुंग होते. आणि त्यावेळेस देव डायरेक्ट आले आणि ते 3 तोंड आणि 6 हात त्या व्यक्तीला पाहून हे आमच्या वत्साबाई घाबरल्या आणि त्या रप्पन खाली पडल्या. त्या ओरडल्यामुळे इतर समाज जमा झाला, सगळा लोक इथले काम करणारे. आणि त्यांनी सांगितलं की काय झालं वत्साला, काय झालं वत्साला. तर ती शुद्धीवरच येईल. आणि बराच वेळ गेला. कोणी अंडे उतर, कोणी बिबे उतर, कोणी लिंबत उतर, काहीतरी मंत्र म्हण, भस्म लाव, मातीत लाव, असं काही पुष्कळ प्रयत्न केले. शेवटी गावात नेले. गावात एक केशवगोविंदाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी प्रयत्न केला. नंतर रामराव पाटील यांच्या शेतामध्ये एक वटा होता. त्या ठिकाणी 9 नाथापैकी एक नाथ पूर्वी काळात येऊन गेले होते. आणि म्हणून काही लोकांनी सांगितलं तिथं घेऊन जाऊ. तिथं कडेवर नेलं 5-50 जण सोबत. आणि तिथं गेल्याबरोबर ती शुद्धीवर आली त्या ते बसवल्याबरोबर. पण असा माणूस पाहिला की त्याला 3 तोंड आणि 6 हात होते.
आणि सोबत गांधी बाबा होते, एक इथे ब्राह्मण कुलकर्णी देवा होते. ते म्हणजे आपण जर देवईला दिसला तर नक्कीच झाडापाशी काही ना काही पुरावा असला पाहिजे. आणि म्हणून ते परत सगळे माणसं 3 वाजले तोपर्यंत 12 वाजल्यापासून ते 3 वाजता ही पूजा चालू होती. आणि या ठिकाणी येऊन पाहिलं तर त्या खोडावर त्या ठिकाणी दत्ताचा प्रत्यक्ष आकार पूर्ण होता. ते तुम्हाला दिसायला समोर ते गंध लावली जागा, त्या ठिकाणी देव येऊन त्या ठिकाणी ते आपलं रूप त्यांनी ठेवलं होतं. अनेक रूपाय विष्णवे पुरोहित, हे जे देवाने करून घेतलं की या ठिकाणी प्रमुख येण्याचं कारण म्हणजे त्यांचे शिष्य या नगर जिल्ह्यामध्ये जास्त आहेत. आणि रामायण काळामध्ये या प्रभू रामचंद्र, सीता आणि लक्ष्मण हे जात असताना या रस्त्यावरून ते डोंगरगणला गेले होते. आणि डोंगरगणला सीतेची नाणी हे जागा पवित्र का, त्या देवाने का जागा निवडली, त्याचं तिसरं कारण असं आहे की या ठिकाणी केशवगुंडाची मूर्ती ही शेतामध्ये 950 वर्ष झाली त्याला, त्यावेळेस ती सापडली होती. आणि त्या ठिकाणी ती मूर्ती बसवली. पण मोगल काळामध्ये काय झालं की चोरांनी सोन्याचे कडे होते हाताला, म्हणून चोरांनी काय केलं, ते छन्नीनं हाताचे तोडले आणि ते सोन्याचे कडे घेतले आणि ते थोडेसे बाजूला गेल्याबरोबर ते दगड होऊन पडलेले. ती मूर्ती होती. मी 90ला चालू त्यावेळेस ती मूर्ती आणि छोटंसं असं मंदिर छान बांधलेलं, म्हणजे दगडी पंथी होतं सगळ्याचं, ते पाहिलं. अशी मूर्तीची पूजा करून मी संपत पाटला नानाला बोलत होतो. ते प्रमुख होते त्या ठिकाणी या गावचे. 4 कारखान्याचे 3 कारखान्याचे डायरेक्टर होते. आणि मग त्याने पुढे ती मूर्ती आता नगरमध्ये ठेवलेली आहे. पण त्याच्यामुळे देव आले आणि या ठिकाणी त्या काळामध्ये 63ला कर्णी, कवटाल, भुजबळाचा, भाणामती, पिशाचं आपण हे म्हणतो, हे ते प्रमाण त्यावेळेससुद्धा होतं. आता तर जास्त आहे की आपलं चांगलं चाललं हे लोकांना देखवत नाही किंवा बघवत नाही. म्हणून आघोरी मंत्रांनी जो प्रयोग केला जातो त्यालाच करणी असं म्हणतात. लोकांना वाटते करणी म्हणजे काय, करणी म्हणजे काय. तर हा जो प्रकार आहे या ठिकाणी मोठमोठे उद्योगपती येतात, अनेक प्रकारचे गायनकार येतात, त्यानंतर सर्व्हिस इंटरव्ह्यू दिले पण सिलेक्शनच होईना. दुकान चांगलं चालत होतं, पूर्णपणे बंद पडलं. म्हणजे गाय दूध आणली, ती दूध देत होती 30 लिटर, घरी गेल्यावरती 1 लिटर पण दूध देईना. म्हणजे किंवा म्हशी आहेत किंवा इतर काही उद्योग छोटे मोठे आहेत, किंवा आमची जागा विक्री करायची होती, ती जागेला गिऱ्हाईकच येईना. घर बांधकाम चालू आहे पण ते बांधकामाला कुणाचे कारागीरच येईल. म्हणजे कितीतरी जीवनात प्रश्न. मुलं MPSC, UPSC, CA ह्या ज्या परीक्षा आहेत, ह्या परीक्षेमध्ये या ठिकाणी आमच्या या देवस्थान शंभूजीचं देवस्थानमध्ये अनेकांना गुण आणला आहे. सगळे मुलं पास झालेले आहेत आणि त्याने डायरेक्ट अपॉइंटमेंट मिळतो. पूर्ण पगार हा या मंदिराच्या बांधकामासाठी दिलेला आहे. असं हे एक मंदिर, स्वयंभू मंदिर हे महाराष्ट्रामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये मिरीजवळ असं गाव आहे, पाथर्डी तालुक्यामध्ये. आणि या ठिकाणी जे आजारी की डॉक्टरकडे जाऊन 2-2 लाख, 4 लाख, 5 लाख रुपये घातले, पण डॉक्टर म्हणजे यांना काहीच पेशंटला झाले नाही. पण ते पेशंट इथं आल्यावर सिरियस असेल तर इथं रूमसुद्धा आहेत राहायला. एका 15 दिवसात ते महिन्याच्या आत तो पेशंट दुरुस्त होतो. साखळदंडांनी बांधलेले पेशंटसुद्धा या ठिकाणी तुम्ही त्याची मुलाखत घेऊ शकता की ते 2-2 माणसाला, 4 माणसाला ऐकतच नव्हते. किंवा इतर आजारी जे आहेत त्याला सगळ्या गोळ्या 5-5 हजारच्या त्या लोकांना टाकून दिल्या बाजूला, परंतु न गोळी घेता सुद्धा पेशंट दुरुस्त झालेले आहेत. इथं एवढंच नाही तर ज्याचे लग्न जुळत नाहीत की अगदी घरी पेतात, मुलगा असो, मुलगी असो, वधूवर कोणी असो, पण या ठिकाणच्या त्या 5 केटी झाल्यानंतर किंवा आपली जी कुलदैवत आहे, व्यक्तीला ग्रामदैवत, कुलदैवत आणि इष्टदैवत सद्गुरू वाचुनी सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी, ही नंतरची गोष्ट आहे. परंतु आधी आपल्याला कुलदैवत माहीत पाहिजे. बऱ्याच लोकांना कुलदैवत माहीत नाही. 3.5 पीठामध्ये आमचं दैवत कोणतं. मग नेमकं त्यावेळेस त्या चौकशीमध्ये की आम्ही आमचं दैवत माहीत नाही, आम्ही काही गेलो नाही माहूरला, आम्ही काही तुळजापूरला गेलो नाही. मग हे करणं गरजेचं असते. पण सरासरी या ठिकाणी 5 केटीमध्ये मुलांचे लग्न, आता लिस्ट सांगू शकत नाही, इतकी मोठी लिस्ट आहे, हे लग्न झालेले आहे. याच्यानंतर आता जी काही परीक्षा 2 मार्कांनी झाल्या, बाहेर परदेशात गमन आहे त्या ठिकाणी, किंवा एखादा मुलगा परदेशात झाली 7 वर्षापासून आहे, तो तिकडेच तुम्हाला तिकडीच मुलगी करायची. पण आईवडिलाची जी इच्छा होती की नाही वा आपल्याकडची मुलगी करावी, त्याच्या लेवलची करावी, इंजिनियर करावी, डॉक्टर करावी, काय असेल ते, पण त्याला इथल्या खेती करायला लावल्या. आणि या देवाने त्याला असा काही अनुभव दिला की तो मुलगा इकडली मुलगी करायला तयार झाला आणि लग्न पण झाले. म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी निवडणूक आहे, आमदार खासदारची आहे. हे आमदार खासदारांनासुद्धा अनेकांना या ठिकाणी मोठमोठ्या लंकेसाहेब याला अनुभव आहे, आमचे जुनी विखे पाटील यांना तर पहिलेपासून सगळे अनुभव घेतले. आणि आता नवीन येणारे जे लोक आहेत यांनाही आमदार सर्वांना या ठिकाणी मुरकुटे साहेबांना, तर मुरकुटे साहेबांना इतके सुंदर म्हणजे या ठिकाणी खानदानाला शोभेल अशी सून प्राप्त झाली. एवढंच नाही तर त्यांचे दुसरेही 2 कामं झाले. असे
आणि एवढंच नाही तर संभाजीनगर इथून जे मोठे उद्योगपती येतात त्यांनाही त्यांच्या कार्यामध्ये यश आले. तर आपल्याला ज्या ज्या कामामध्ये फक्त याच्यामध्ये काय की आपण दारूच्या व्यसनामध्ये जास्त अडकतो, त्याच्यानंतर मटण आहे, हे वास्तविक पाहता हे पशुपक्ष्यांचं अन्न आहे, हे याचं गरज नाही, जनावरांचं अन्न, पण माणूसच त्याच्यामध्ये आहारी झालेला आहे. याच्यामुळं काय झालं की आज विकोपाला दत्तसेवेतून जर आपल्याला पूर्णपणे अनुभव पाहायचा असेल तर थोडंसं मटणापासून बाजूला व्हायला पाहिजे. ही जी जीवनाची ही गंमत आहे. पर्सेंटेज मुलामुलींना खूप या ठिकाणी MPSC, UPSC, CA, पोलीस भरती, नेव्ही भरती, मिलिटरी भरती याच्यात सुद्धा यश आलेलं आहे. हे आता तुम्ही परवाच्या याच्यामध्ये अगदी मुख्यमंत्र्यांच्या गावात तिकडेच लागले लोक. 3 वर्षानंतर गव्हर्नमेंटचा नियम आहे की या ठिकाणी परत बदली होऊ शकते, असं काही अशक्य नाही. म्हणजे ही जी डॉक्टर पारनेरकर महाराजांचा शिष्य आहे, डॉक्टर पारनेरकर म्हणजे देवाची हत्या, ज्याला काही अशक्य नाही तो देव. तर या ठिकाणी तो देव साक्षात दत्तात्रय या झाडाखाली येऊन बसले. आणि तुम्हाला औदुंबराचं महात्म्य माहीत आहे. औदुंबरापाशी 3 तीर्थ आहेत. या ठिकाणी पापीनाश तीर्थ आहे, कान्मय तीर्थ आहे, सिद्धवरद तीर्थ आहे. अनेक म्हणजे या औदुंबर झाडाची सेवा केल्यावर काय काय प्राप्त. नुसतं औदुंबर म्हणजे गुरुची सेवा केली तितकं पुण्य ते या ठिकाणी, पण तो जे गुरु केल्याशिवाय कुठल्याही प्रकारचं ज्ञान व्यक्तीला प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरू वाचूनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. पण गुरुसुद्धा जो शिष्याच्या उत्कर्षाची काळजी करतो तो खरा गुरु. नुसती माळ घातली म्हणजे गुरु नाही हो. त्या गुरुने कोणता मंत्र दिला, कोणतं दैवत. डॉक्टर पारनेरकर महाराजांनी सगळ्या शास्त्रांचा अभ्यास करून 48ला जी PhD मिळवली आहे त्याच्यामध्ये सगळे अर्वाचीन शास्त्रे पाहिली शोधुनी आपुरी जाणूनी बोलत आहे. पाहून या काळ येतो कळवळा वाटतो जिव्हाळा मानवाचा. आणि त्याच्यामध्ये दैवतांच्या राज्यी राहतो मानव ईश्वराचे गाव दूर राहील. की प्रत्येकाचं दैवत वेगळं आहे. तर तुम्ही आत्ताच मी मागे सांगितलं की कुलदैवत वेगळं, ग्रामदैवत वेगळं आणि इष्टदैवत वेगळं. इष्ट आपुलाले पुजारे शोधोनी असे वेद वचनी विश्वास राहा. वेदात काय सांगितले की इष्टदैवत तेच डॉक्टर पारनेरकर महाराज असे गुरु होऊन गेले की या ठिकाणी आता गादीवर सध्या ॲडव्होकेट डॉक्टर विष्णू पूर्णवाद वर्धिष्णू विद्यासागर डॉक्टर विष्णू महाराज पारनेरकर गादीवर पारनेरला याच जिल्ह्यामध्ये आहे. या ठिकाणी पारनेर हे आगळं वेगळं स्थान आहे. ही या ठिकाणी ही मोठी प्रयोगशाळा, त्या ठिकाणी पूर्णवाद विद्यापीठ आहे, गुरुपीठ आहे, काय सगळं काही आहे. पण आपल्याला त्याच त्यांचा शिष्य असल्यामुळे जे काही वयाच्या 24व्या वर्षी मी देवाला मागितलं होतं गुरुला, त्याचे नवीन प्रयोग या आमच्या स्वयंभू दत्त देवस्थानामध्ये माझ्या हातून देवकृपेने आणि गुरुकृपेने होत आहेत. आणि दारू पण व्यक्तीला आलेला आहे. पण या ठिकाणी त्या व्यक्तीला 5 खिटीला इथं आणावं लागते, स्नान घालावं लागते, अभिषेकाला बसवावं लागते. आणि मग त्याच्यामधला जो बदल आहे तो देव काय गंमत करतो या ठिकाणी तुम्ही आल्यावर पाहता. की तुम्हाला साधे गायीचे प्रश्न सांगितले. आपले गाय गाभा राहत नाही, दूध देत नाही, काही जणांना संततीच नाही आहे, 8 वर झाले लग्न होऊन अनेकांना अनुभव आहेत. आणि 3 मुली 4 मुली त्यांना पण मुलगा झालेला आहे. म्हणजे याला काही नाही, त्यांनाही झालेलं आहे. पण या ठिकाणच्या खिटी कशा गमतीदार आहेत की गुरुवारच्या 3 खिटी, एक अमावस्या, एक पौर्णिमा. गुरुवारी संधी अशी आहे की सकाळच्या 6-5च्या आरतीला चालते यायला, किंवा दुपारी 12:30ला, किंवा संध्याकाळी 7:30ला. आणि पौर्णिमा आणि अमावस्याला मात्र दुपारच्या खिटीला यावं लागते. आणि पुढे कंटिन्यू नियमित पौर्णिमा आणि त्या त्रिपुरी पौर्णिमेला जर आपण दिवा लावला, या ठिकाणी पंथी लावली, असं आत्तापर्यंत मला जेवढे कुटुंब भेटले सर्व कुटुंबाला पुढे निश्चितपणे त्यांना मुलगा झालेला आहे. तर एवढंच आपला व्यापार आहे किंवा आपले सगळे तुम्हाला जवळजवळ. तर आम्ही चाललो घरी. अंश नाही, घरी नाही, कुठं जायचंय आपल्याला? गोरक्षनाथ गडावर जायचंय आम्हाला. आता खूप भूक लागलेली आहे, थोडंसं जेवण करतो. अंश तू काय खाशीन? भात खाशीन? बरं. पनीर चिल्ली खायची तुला? आवडती तुला पनीर चिल्ली? आणि डॉलीला खूप भूक लागली म्हणून थांबलो इथं हॉटेलमध्ये. आता जेवण वगैरे करून मग गोरक्षनाथ गडावर जाणार आहोत आम्ही. आणि इथं लगेच मुलं घसरगुंडी ते खेळायला लागले. घसरगुंडी झोका खेळायला लागलेले आहे. चला आधी जेवण करू मग खेळू. चला चल पिलू तू. वंश बुट्टा नाही घातले वंश तू?
इकला बघून बोल. वंश, ए वंश, भूक लागली तुला? इथं परीन डॉली लगेच झोका खेळायला लागलेली. इथं खेळण्यासाठी मुलांना गाडी पण आहे. वंश बस गाडीवर. काय खायचं तुला? तुला पनीर चिल्ली खायची? काय खायचं? पनीर चिल्ली. जेवण झालेलं आहे. आता आम्ही चाललो गोरक्षनाथ गडावर. मजा आली अंश तुला? खेळला तू? आम्ही आलेलो आहोत गोरक्षनाथ गडावर दर्शन घेण्यासाठी. हे मंदिर आहे. अंश, ए वंश, पळू नका, थांबा. तर हे आहे मंदिर. वंश काय करतो? डॉलीचा हात पुरत नाही तरी डॉली वाजवते. चला चला आतमध्ये. अंश चल पाय पडायला, बाप्पाचं दर्शन घ्यायला चल. बापरे कसलं भारी दिसतंय इथं. हे पहा. तर आत्ताच जस्ट घरी आलेलो आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय गाईज.